हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तर आज आहे गुढीपाडवा आणि मराठी नवीन वर्ष. तर सर्व मराठी बांधवांना मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तर इथे मी सकाळी-सकाळी लवकर उठली आज आणि प्रसाद बनवत होती. अंघोळ वगैरे आटोपली माझी. आज हेअर वॉश केला आणि इथे प्रसादासाठी शिरा बनवत होती. कारण की म्हणजे नैवेद्य दाखवण्यासाठी. आता जेवण वगैरे तर नंतर बनेल, पण आणि आमच्या इथं पुरणपोळी वगैरे असं कोणी खात पण नाही त्यासाठी मग आणि आपण दोघंच आहोत, तर 2 लोकांसाठी काय पुरणपोळी बनवायची म्हणून मी नॉर्मल शिरा बनवला प्रसादासाठी. आणि त्यानंतर बघा सकाळचे 7:30 वाजले अजून, पण बाहेर ऊन बघा. आमचं वरती घर असल्यामुळे डायरेक्ट सूर्यप्रकाश घरामध्ये येतो आणि असं वाटतं खूप उजेड पडलाय किंवा खूप दुपार झाली की काय. तर इथं मी तोरण बनवत होती. नवीन वर्ष आहे, तर नवीन वर्षाला दारात तोरण लावतात. तर दरवाजाला तोरण लावतात, तर ते बनवायला घेतलं सकाळी. काल फुलं आणले आम्ही, पण खूप उशिरा आणले रात्री. जर लवकर आणले असते, तर मी बनवून ठेवलं असतं कालच, म्हणजे मला एवढा प्रॉब्लेम झाला नसता. तर इथपर्यंत व्हिडिओ पाहत आले असणार, तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, ते कमेंटसुद्धा करा आणि काही सजेशन असेल तर प्लीज सांगा. तर इथं बघा मी तोरण बनवते आणि माझं तोरण जस्ट रेडी झालं आणि त्यानंतर मला आता गुढीसाठी हार पण बनवून घ्यायचा आहे. आता यांना सकाळी-सकाळी काम होतं, फोन आला त्यामुळे त्यांना लवकर जावं लागलं. म्हणून गुढी बनवायला पण मला हेल्प करायला कोणीच नव्हतं म्हणून मी सगळा सामान घरात आणला. सगळं साहित्य घरात आणलं आणि लगेच गुढी बनवायला घेतली. कारण हे लवकर बनवणं पण गरजेचं आहे. वेळेच्या आत व्हायला पाहिजे. मी मुहूर्त पाहिलं होतं Googleवरती. ते काहीतरी 10च्या आत असं होतं. 10, 10:30 पर्यंत असं 7 वाजेपासून. मग म्हटलं लवकर आटपून घेऊ. त्यानंतर मग आपलं स्वयंपाक आणि जेवण आरामात करता येईल आपल्याला, नाही का? तुम्ही तुमच्याकडे कशी गुढी म्हणजे गुढी उभारण्याची पद्धत कशी आहे किंवा काय-काय गोष्टी करतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. मी इकडे आमच्या खानदेशी पद्धतीने जसं करतात तसं केलं इकडच्या या साईडची पद्धत मला काही माहिती नाही आणि यांनी पण काही एवढं सांगितलं नाही. तुला जसं येते तसं कर असं बोलले आणि ते पण नव्हते त्यामुळे मग मी एकटीनेच हे गुढी उभारली. त्यानंतर मी लगेचच देवपूजा करायला घेतली. म्हटलं आधी आज मंदिर घासून घेऊ. माझ्याकडे साबण आणि घासणी वेगळी आहे. स्पेशल मंदिरासाठी मी ठेवली आहे. कारण की हे मार्बलचं मंदिर आहे, व्हाईट आहे, त्यामुळे खूप लवकर खराब होते आणि आम्ही राहतो इंडस्ट्रीज एरियामध्ये त्यामुळे हे लवकर खराब होते. धूळ खूप जास्त येतो. घराच्या जवळच कंपन्या वगैरे आहेत, त्यामुळे खूप धूळ येतो आणि म्हणून ते वारंवार स्वच्छ करत राहावं लागतं. म्हणून मी स्पेशल घासणीच बनवून घेतली मंदिरासाठी. एक प्रत्येक आठवड्याला किंवा आठवड्यातून 1 किंवा 2 वेळेस जसं मला पॉसिबल होईल तसं मी ते मंदिर पूर्ण घासून आणि पुसून घेत असते. कधी-कधी तर धुवून घेत असते. पण आज माझ्याकडे इतका वेळ नव्हता. म्हटलं पटपट आवरू आणि हो, आज आणखी काय आहे? मराठी नवीन वर्ष तर आहेच. पण त्यासोबतच चैत्र नवरात्री पण सुरू होते आजपासून आणि मी नवरात्रीमध्ये पाठ करत असते. देवीचे पाठ वाचन करत असते. तर ते पण मला करायचे आहे. आजपासून सुरुवात करते मी त्यासाठी. काही एकदम असं स्पेशल, एकदम वेगळं असं केलंच पाहिजे काही नाहीये. जसं आपल्याला जमते तसं सिंपल पद्धतीने करायचं. मी पण तसंच करण्याचा प्रयत्न केलाय आणि मी लग्नाच्या आधी पण करायची. पण मला ना आता आठवण नव्हतं, की आता हे आजपासून आहे असं. नवरात्र आजपासून लागतंय असं. कालच आईने फोन केला आणि कालच मला माहिती पडलं आणि संध्याकाळी मी घाईघाईमध्ये पूर्ण सामान घेऊन आली त्यासाठी लागणाऱ्या वस्तू. बरं झालं थोडं लवकर माहिती पडलं. मी लग्नाच्या आधी पण 2-3 वेळेस केलेलं आहे. तेव्हा मी दररोज पूर्ण पाठाचं वाचन करायची. पण आत्ता मी तसं नाही करत. 2 अध्याय, 3 अध्याय असं दिवसाला जसं जमेल तसं करते. तर हे बघा माझं पाठ वाचन करून झालेलं आहे. मी तुम्हाला मांडणी कशी केली ते दाखवते. सिंपल वेने जसं मला जमलं तसं केलं आहे. आणि हे तोरण बांधायचं राहून गेलं होतं. बाकी गोष्टी मी करून घेतल्या, पण तोरण बांधायचं राहून गेलं होतं, तर हे बांधून घेतलं आता. आणि त्यानंतर बस आज इथपर्यंतच. त्यानंतर काय आपला रोजचा स्वयंपाक आणि जेवण ह्याच गोष्टी बाकी होत्या. बाकी बरंच काही आज लवकर आटोपलं होतं
आणि हा व्लॉग तुम्हाला संध्याकाळपर्यंत आजच मिळून जाईल, म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशीच फ्रेश व्हिडिओ मिळेल तुम्हाला बघायला. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि हे बघा, सिंपल वेने मला जशी जमली तशी मी गुढी उभारली. जर काही राहिलं असेल तर नक्की सांगा. आणि त्यानंतर इथे नवरोबासाठी मी जेवण बनवायला घेतलं. चला तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा व्हिडिओ कसा वाटला तर. चला तर मग भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. टेक केअर.